आपण पाहत आहोत SN न्यूज मराठी. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व रहा आमच्या सोबत अपडेट. आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि नूतन सर्व नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासकट सर्व 15 जणांची निवडून आलेली टीमला माझ्या प्रथमतः शुभेच्छा. आणि त्याहूनही समोरून सैन्य अंगावरती पडला असताना सुद्धा निसटत्या पराभवात गेलेल्या पराभूत शिलेदारांना सुद्धा माझा मानाचा जय महाराष्ट्र. अनेक जणांना प्रश्न पडला असेल की मी इथं कसा काय, ते हळूहळू सांगतो. बापू तुम्ही म्हणला डिक्लेअर कर, आता इथं आल्यामुळे तर सांगायची काही गरज नाही, ते मुंबईत ठरलेलं बाकीचं करू. आणि तिथं आल्यानंतर कसं काय समाधान भाऊनी मला सांगितलं त्याचं स्पष्टीकरण देणं फार गरजेचं आहे. बाबा मी राजकारण असतं, माझ्या बाची एक पिढी चिंचोलीची तर कोण तर असलेली माझ्या बाची एक पिढी ह्या माणसासंग गेलेली आहे. पण आज ऑफिसला गेलो, सर्व मतभेद सांगितले, ह्या कारणाने मी तुमच्या विरोधात राहिलो, त्यांना ते पटलं. ऑफिसमध्ये सुद्धा त्या माणसाचे जाऊन मी दिलगिरी व्यक्त केलेली. समाधान भाऊ झालं. पुढं आता सांगायचं तात्पर्य म्हणजे तदनंतर ऑफिसच्या बाहेर आलो आणि आनंद भाऊ गाठ पडले. मी ज्या वार्डामध्ये राहतोय त्या वार्डातला माणूस आहे. घरातनं डांबरीला लागलं तर भाऊच्या घराकडे बघितलं का घर दिसतंय. ही सामाजिक काम करणारी पोरं, शिवसेनेचं संघटन काय असतं मी मगा सांगितलं. माझं घर जरी बापूसिंग पिढी गेली असली तर मी शिवसेनेचाच माझा उगम झाला. स्वर्गीय आरोड उपनर संघ मागे फिरायचा मला नाद होता. मुंबई ट्रेनने केली, जडणघडण शिवसेनेत झाली. त्यामुळे संघटनेचा नाद काय असतो हे मात्र आता 100% बापू संघटनेला आनंदभाऊ माने, पौशांत पप्पू धनवजीर, यावलकर सारखा डॉक्टर पेशातला माणूस, पत्रकार मधला सतीश सावंत सारखा माणूस, सगळ्या पेशातील नगरसेवक तुम्ही आज निवडून आणलेले आहेत. त्यामुळं संघटनेच्या बाबतीत शिवसेनेचे संघटन करायला काय लागत नाही. एक खमक्या माणूस कामापुरतं जनरल नॉलेज पोलीस स्टेशन मध्ये झालं, ही गुन्हा पडत असताना तो कुठल्या कलमात वगळायचा आहे, तो दिसून आला, आढळून आला, चार्जशीट मध्ये कसं घालायचं आहे, त्याला कार्यकर्त्याला कसा वगळायचा आहे, हे जमलं तर बापू 5 मिनिटांनी संपवतो. ठीक आहे, अधिक काय न बोलता आलेल्या सर्वांचं अभिनंदन करतो. आणि प्रथमतः आज कुणाच्या लक्षात नसेल पण आनंदभाऊच्या लग्नाचा वाढदिवस आहे. आनंदभाऊला आणि राणीताई मानेंना लग्नाच्या वाढदिवसाच्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा देऊया. हात वर करा. सर्वसामान्य घरात आलेलं हे जोडपं आहे. बाबा कुणाच्या नशिबात भल्या भल्याच्या नशिबात प्रेम मिळत नाही. आणि सर्वांचं पहिल्यांदा स्वागत करतो. आणि पहिलं व्यासपीठ आहे त्यामुळे अधिक काय न बोलता थांबतो. ह्या विजयाच्या घोडदौडीमध्ये मी पडद्यामागून होतो, परंतु आभार मानण्यासाठी आपल्याच्या समोर आलो. एवढंच बोलतो आणि थांबतो. प्रथम मी सर्वच महापुरुषांना विनम्र अभिवादन करते व सर्वांना नमस्कार. आजची ही जाहीर सभा सर्व मतदार बंधू भगिनींचे आभार मानण्यासाठी ठेवलेली आहे. या सभेला उपस्थित व्यासपीठावरील सांगोल तालुक्याचे माजी आमदार ॲडव्होकेट शहाजी बापू पाटील व निवडून आलेले नूतन नगराध्यक्ष, लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदा यशोदा गोरख माने, तसेच सर्व नगरसेवक नगरसेविका, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर व समोर उपस्थित मतदार बंधू भगिनींनो, तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की गेल्या पंचवार्षिकला तुम्ही नगराध्यक्ष निवडून दिलं व बहुमत दिलं नाही. ह्या वेळेस तुम्ही नगराध्यक्षसह बहुमत निवडून दिलेलं आहे. तुम्ही जो आमच्यावर जो काही विश्वास टाकलेला आहे, त्या विश्वासाला आम्ही पात्र राहून सांगोल तालुक्याचा ह्या 5 वर्षात चेहरा मोहरा बदलून टाकून बापूच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ह्या सांगोला शहराचा विकास करू. आणि परत एकदा तुम्ही आम्हाला काम करण्याची इथं संधी दुसऱ्यांदा मला स्वतःला दुसऱ्यांदा संधी दिली, त्याबद्दल तुमचे सर्वांचे मनपूर्वक आभार मानते. व असंच तुमचं प्रेम आशीर्वाद आमच्या पाठीशी कायम राहू द्या हीच तुम्हा सर्वांना विनंती करते. आणि जर काही आमच्याकडून चुकलं असेल तर आम्हाला समजून घ्या. धन्यवाद मनापासून. यानंतर शिवसेनेचे नेते प्राध्यापक संजय
आज या ठिकाणी सांगोले नगर परिषदेच्या झालेल्या निवडणुकीबाबत मतदारांचे आभार मानण्यासाठी ही सभा आयोजित केलेली आहे. ॲडव्होकेट शहाजी बापू पाटील यांचे 15 नगरसेवक विजयी झाले व नगराध्यक्ष या माध्यमातून मतदार बंधू भगिनी सर्वांचे आभार मानण्यासाठी ही जी सभा ठेवलेली आहे. त्या अनुषंगानं मला एवढंच म्हणायचं आहे, कसं आहे, एक मोठे नेते आहेत, आता नाव घेतो, जाऊ द्या, सोडा काय व्हायचं तो घ्या. माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांनी एका पत्रकार परिषदेत सांगताना काय सांगितलं, बाहेर देताना 21 तारखेच्या निकालानंतर बहुतेक शहाजी बापू पाटलाला येड्याच्या इस्पितळात जमा करावं लागतं. आता नक्की कुणाला जमा करावं लागतं तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. आणि 52,000 मताच्या मालकानं एवढं 23च्या 23 जागेचा दावा करून जागा आली एक. ती पण जागावर तिने दावा करून शिवाजी बनकरची ती स्वतःच्या ताकदीवर आलेली जागा आहे. ती एक सुद्धा जागा त्यांची आलेली नाही. ती काय मी तुम्हाला सांगावं लागत नाही. त्या दिवशी गेली तर हे तर सगळी आता मंडळीवर व्यासपीठावर असलेली तुमचा आभारच व्यक्त करायला जमलेले आहे. पण मी पहिल्यांदा सांगोला शहरातील सर्व मतदार बंधू भगिनींचा मी किरण बनसोडे पहिलं आभार व्यक्त करतो. एवढं गवगवीत यश तुम्ही दिलेलं आहे. सगळे नगरसेवक विजयी झालेले आहेत. अपेक्षा एवढ्या नगरसेवकाची केली नव्हती. आम्ही धरलं होतं एक 11, 12, 13च्या आसपास येतील, पण 2-4 जादा झाली ती. आणि ह्या दोघांना युती केल्यामुळे ही दोघं एक झाल्यामुळं ही चित्र बघायला मिळालं. त्यांचं बी दोघांचा आभार मानतो. ही दोघं एक होत नव्हती तर एवढी दोघं बी येत नव्हती आमची. ही दोघं कुठं जाते आणि तिकडे असंच होणार आहे. आता काही शिल्लक राहिलेलं नाही. जर पालकमंत्री सांगोल्यात 3 वेळा येत असेल, मुख्यमंत्री एकदा येत असेल, आणि तरी तुमच्या जागा जर एवढ्या येत असल्या तर किती दुर्दैवी बाब आहे. त्याचं कारण एक आहे, एका माणसाला एकटं टाकायचं, कुरघोड्या करायच्या, सगळी एकत्र यायचं, त्या माणसावर सगळं राजकारण एकट्याला बाजूला सारायचं. आज शहाजी बापू पाटलाचं योगदान काही कमी आहे का मला सांगा भाजपसाठी? भाजपची सत्ता महाराष्ट्रात आणण्यात सिंहाचा वाटा आहे बापूचा. हे तर मान्य आहे सगळ्याला. बरोबर, शिंदे साहेबाला पण माहित आहे बापूचा जास्त ह्यात सगळं आहे. मला सांगा, बापूला भाजपनं पण वेगळं टाकायचे काय संबंध नव्हता. ह्या दोघाला तिकडे घ्यायचा काय गरजच नव्हती. हो, हे राजकारण जनतेला काय पटलेलं नाही. शहरातल्याच काय पूर्ण तालुक्यातल्या जनतेला पटलेलं नाही. त्यामुळे जनतेने हे जाऊन दिलेलं आहे. कसं होगा, विरोधातला माणूस सुद्धा बापूच काम केलेलं आहे. ही दोघं एक झाल्यामुळे विरोधातल्या तिकडच्या माणसांचं बापूच काम केलंय. आबांनी सांगितलं मी तिकडं असतो, गुलाल तिकडं असतोय. आता काय माहित गुलाल आहे का काय आहे, कुठं येते काय माहित नाही, दिसवी नाही ती. आणि भाजपला काय आता टीका टिप्पणी करत बसत नाही. कारण कसं आहे, बापूचा जरा कल भाजपकडे दिसायला लागला. असू द्या, त्यामुळे मी करून काय उपयोग नाही. पालकमंत्र्याने स्टेटमेंट दिलं मतदानाच्या ह्याच्यात. देवेंद्र फडणवीसांनी लाडक्या बहिणीला 1500 रुपये खात्यात दर महिन्याला दिले. नवऱ्याने पण हिला कधी दिलं नव्हतं. ही भाषा पालकमंत्री. असू द्या, आता त्या विषयावर बोलायचंच ना, काय बोलायचं सांगा. ते महिलांनी मी जाऊन दिले भगिनींनी सगळ्या. मला फक्त ते एकाच शीटचं बोलायचं आहे. बापूची काय सीमा सर करत ना, शेरडा करणारी माझी बहीण, माझी माऊली. मुंबईत बापून त्या पोरीचं नाव घेतलं. शेरडा राखणारी 4-450 व्हाईट कुटीचा मालक गडी त्याच्या पोरीला पाडलं, सफाई केलं. सारखं हेलिकॉप्टर त्याच्याच बंगल्यावर आहे, सारखं हेलिकॉप्टर त्याच्याच बंगल्यावर आहे. बापून उमेदवाऱ्या कुणाला दिल्या बारकाईनं बघा. रिक्षावाला रियाज, ती शेरड राखणारी माझी भगिनी. काय बापून कुठल्या मोठ्या करोडपतीला उमेदवाऱ्या दिल्या नाही, त्या मोठ्या पैसेवाल्याला दिल्या नाही, त्या हिने सगळ्या ह्यांच्या उमेदवाऱ्या स्वतःला घेतलेल्या करोडपती. हेलिकॉप्टरनं गुलाल उधळायची तयारी ह्यांची.
काही नाही, सगळ्या गावा जनतेनं जाऊन दिले. पैसेवाला असला, किती जर मोठा असला तर मतदारापेक्षा मोठा कोणीही नाही. आणि सांगोल तालुका भाई गणपतराव देशमुखानंतर या तालुक्याचा मालकच शहाजी बापू पाटील आहे. शहाजी बापू पाटलाशिवाय या तालुक्यात कुणाचंच चालणार नाही. कुणी कितीही काही करत बसू द्या. अहो किती पक्ष बदलला बा, काय तुम्ही आता MIM मध्ये जर जाऊन बघा, त्यात तर काय होतंय का बघा. तुम्ही कुठला पक्ष सोडला नाही. वरनं तुम्ही म्हणताय त्याला माझी पायाची माती कपाळाला लावायला देत नाही. आता काय अवघड झालंय. बिगर 10 रुपये वाटता मग मी 52,000 मताचा मालक आहे. आता अवघड झाले गेले, कंडिशन बेकार झाली. आता बिगर रुपया वाटता सकाळ चुलत भाव मत टाकी नाही. आता हे मी सांगायला लागतंय का तुम्हाला. आणि तुम्ही जे दादागिरी केली गोरगरिबावर त्याचाही फायदा झालेला आहे बापूला. अहो झोपडपट्टीतल्या माझ्या भगिनी डोक्यावर घागरी घेऊन त्या बाजारात जनावरांच्या पाणी ते उदरनिर्वाह कराय, पोट चालवाय, त्यांना तुम्ही दम दिला, बाजारच्या बाहेर काढलं. कुणाला? ते डोक्यावर घागरीनं 5 रुपयाला घागर पाणी इतके ते जनावराला. दालच्या राईसवाली गोरगरीब मुसलमान तेवढी बाहेर काढली. मोठी मुसलमानाला उमेदवाऱ्या दिल्या. बरं असू द्या, त्या मी जातीवर बोलत नाही. कोणाला दमदाटी करायची असते? ज्या आबासाहेबानं एवढ्या लेकराला कधी आरोग्य बोललं नाही आबासाहेब, हे तर मान्य आहे सगळ्याला. 55 वर्ष आमदार असून कोणाला आरेतुरीची भाषा केली नाही. लहान लेकराला आबासाहेब आवाजावर बोलत होते. आणि तुम्ही बाबासाहेब देशमुख दादागिरीच करायला लागले. आता ही नवीनच फायदा पाडलाय. त्यांच्या घराण्यानं केव्हा दादागिरी केली? ज्याला त्याला घरी फोन करायला लागले तर तुझं असं करेन, तुझं तसं करेन, बाजारच्या बाहेर हो, बाजारात यायचं नाही, धंदा बंद करा. आता अवघड झाले. बापूला नाही लोडच पडलं नाही. मग बापून काय करायची गरजच नाही. हिने स्वतःच पायावर कुराण घालून घेतली. आता काय बोलायचं सांगा. घरातल्या घरातच सरळ नाही. मग आता येणाऱ्या पंचायत समिती असेल, ग्रामपंचायत असेल, एक माझी अनिकेत भाईला विनंती आहे स्टेजवर, शहाजी बापू संघ निवडणुका तुम्ही आताच्या येणाऱ्या लढवाव्या, की माझी मनापासून विनंती आहे. कारण आबासाहेबांचा विचार जर कोण जपणार असेल तर तुमच्या घराण्यात ते अनिकेत एकटं दिसायला आलं मला. दुसरं काय कोण दिसत नाही. त्यामुळं काय चुकलं वाकलं असेल तर जास्त काय बोलत नाही. लय मंडळींना बोलायचं आहे, थोडक्यात आवर्त घेतो, माझं भाषण संपवतो, बाकीची मंडळी बोलायचं. यानंतर आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि नूतन सर्व नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासकट सर्व 15 जणांची निवडून आलेली टीमला माझ्या प्रथमतः शुभेच्छा. आणि त्याहूनही समोरून सैन्य अंगावरती पडला असताना सुद्धा निसटत्या पराभवात गेलेल्या पराभूत शिलेदारांना सुद्धा माझा मानाचा जय महाराष्ट्र. अनेक जणांना प्रश्न पडला असेल की मी तर कसा काय, ते हळूहळू सांगतो. बापू तुम्ही म्हणला डिक्लेअर कर. आता इथं आल्यामुळे तर सांगायची काही गरज नाही, की मुंबईत ठरलेलं बाकीचं करू. आणि तिथं आल्यानंतर कसं काय समाधान भाऊनी मला सांगितलं, त्याचं स्पष्टीकरण देणं फार गरजेचं आहे. बाबा मी राजकारण असतं, माझ्या बाची एक पिढी चिंचोलीची तर कोण तर असलेली, माझ्या बाची एक पिढी ह्या माणसासंग गेलेली आहे. पण आज ऑफिसला गेलो, सर्व मतभेद सांगितले, ह्या कारणाने मी तुमच्या विरोधात राहिलो. त्यांना ते पटलं. ऑफिसमध्ये सुद्धा त्या माणसाचे जाऊन मी दिलगिरी व्यक्त केलेली. समाधान भाऊ झालं. पुढं आता सांगायचं तात्पर्य म्हणजे तदनंतर ऑफिसच्या बाहेर आलो आणि आनंद भाऊ गाठ पडले. मी ज्या वार्डामध्ये राहतोय त्या वार्डातला माणूस आहे. घरातनं डांबरीला लागलं तर भाऊच्या घराकडे बघितलं का घर दिसतंय. ही सामाजिक काम करणारी पोरं, शिवसेनेचं संघटन काय असतं. मी मागा सांगितलं, माझं घर जरी बापूसंग पिढी गेली असली तर मी शिवसेनेचाच माझा उगम झाला. स्वर्गीय आरोड उपनर संघ मागे फिरायचा मला नाद होता. मुंबई ट्रेनने केली, जडणघडण शिवसेनेत झाली. त्यामुळे संघटनेचा नाद काय असतो हे मात्र आता 100% बापू संघटनेला आनंदभाऊ माने, पौशाम पप्पू धनवजीर, यावलकर सारखा डॉक्टर पेशातला माणूस, पत्रकार मधला सतीश सावंत सारखा माणूस, सगळ्या पेशातील नगरसेवक तुम्ही आज निवडून आणलेले आहेत. त्यामुळं संघटनेच्या बाबतीत शिवसेनेचे संघटन करायला काय लागत नाही. एक खमक्या माणूस कामापुरतं जनरल नॉलेज पोलीस स्टेशन मध्ये झालं, ही गुन्हा पडत असताना तो कुठल्या कलमातनं वगळायचा आहे,
तो दिसून आला, आढळून आला, चार्जशीट मध्ये कसं घालायचं आहे, त्याला कार्यकर्त्याला कसा वगळायचा आहे, हे जमलं तर बापू 5 मिनिटांत संपवतो. ठीक आहे, अधिक काय न बोलता आलेल्या सर्वांचं अभिनंदन करतो. आणि प्रथमतः आज कुणाच्या लक्षात नसेल पण आनंद भाऊचा लग्नाचा वाढदिवस आहे. आनंद भाऊला आणि राणीताई मानेंना लग्नाच्या वाढदिवसाच्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा देऊया. हात वर करा. सर्वसामान्य घरात आलेलं हे जोडपं आहे. बाबा हो, कुणाच्या नशिबात भल्या भल्याच्या नशिबात हे प्रेम मिळत नाही. आणि सर्वांचं पहिल्यांदा स्वागत करतो. आणि पहिलं व्यासपीठ आहे त्यामुळे अधिक काय न बोलता थांबतो. ह्या विजयाच्या घोडदौडीमध्ये मी पडद्यामागून होतो, परंतु आभार मानण्यासाठी आपल्याच्या समोर आलो. एवढंच बोलतो आणि थांबतो.